नंदुरबार शहरासह जिल्ह्यात काल रात्री दमदार पाऊस झाल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे. परंतु विरचक प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा अद्याप झालेला नसल्यामुळे नंदुरबार शहरातील नागरिकांना सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन बराच कालावधी लोटला, नंतर काल दमदार पाऊस पडला. यामुळे नद्या नाल्यांना पाणी आल्याने विरचक धरणात पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे. परंतु धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नसल्याने परिणामी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान परिसरात पाऊस पडल्याने प्रकल्पामधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. अजून पावसाळा भरपूर बाकी आहे. विरचक धरण 100% भरल्यानंतरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. सध्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने 2 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. आता जिल्ह्यात दमदार पाऊस होऊन विरचक प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरावा आणि शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, अशी अपेक्षा नंदुरबारकरांकडून व्यक्त होत आहे. जवळजवळ 3 मीटर पाणीसाठा अजूनही कमी आहे, परंतु विरचक धरणाच्या धरणामध्ये पाणी येत आहे. आता मला वाटतं आतापर्यंत 1 फूट पाणी वाढलं आहे धरणामध्ये आणि त्याच्यामुळे नदी वाहते आहे आणि पाऊस अजून भरपूर पडायचा बाकी आहे. त्याच्यामुळे विरचक धरण 100% भरलं जाईल याचा आत्मविश्वास तर आमच्या मनामध्ये आहे. फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे आणि मला आत्मविश्वास आहे. आता जरी 2 दिवस आड पाणी असेल तरी लवकरात लवकर तो धरण भरेल आणि आम्ही 1 दिवसाआड पाणी